नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे विखळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य राष्ट्रीय जुगदर काका कलडून मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य 30 जूनला ओपनचं मैदान आहे आणि 1 जुलैला दुसरा बैल मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः राष्ट्रीय जुगदर आहेत, त्याचबरोबर मित्र परिवार आहे, ग्रामस्थ आहेत. मित्र परिवार एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन असणार आहे ओपन आणि दुसऱ्याचं. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, 30 जूनला ओपनचं मैदान आहे आणि 1 जुलैला दुसरा बैल मैदान आहे, कसं नियोजन असणार आहे? नियोजन असं केलेलं आहे की फाटी ही आपली पहिली जुनीच फाटी आहे. हो. आणि फाटीला आता नवीन पद्धतीने अजून जरा लेवल वगैरे करून जेसीबी सांगून आपण त्याला व्यवस्थित करणार आहे. नक्कीच. आणि बाकीचं तुम्हाला मैदानात साईडला झाडं झुडपं वगैरे आहे, ते सावलीचं टेन्शन नाही, पाण्याचं नियोजन केलेलं आहे. नक्कीच. फाटी आपली 900 फुटाची आहे. बरं, 900 फूट पल्ला असणार आहे. हा, 900 फूट पल्ला. मित्रांनो, फाटी सांगायचं म्हणलं तर आता पाठीमाग विखळ्याचं यात्रेचं मैदान झालं, हीच फाटी आहे. फाटी रानपाळा आहे, खालनं उराटे, पुढच्या 200-300 फुटाला प्लेन रान आहे, खालून रानपाळा आहे. महत्वाचं रानाला खडा वगैरे काय नाही, यात्रेचं मैदान झालं इथं. आणि दुसरी गोष्ट, पुढच्या बाजूला आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, पुढच्या बाजूला भरपूर माल रान आहे, कुठेही धोकादायक नाही. यात्रेचं इथं मैदान झालं. महत्वाचं सगळ्यात प्लस पॉईंट, झाडी बघितली असेल आपण व्हिडिओत, भरपूर झाड आहे, जेणेकरून निवारा आहे बैलांना बांधायला वगैरे, पाण्यास वगैरे जाणार आहे. बरं, मैदाने अखिल भारतीय बैलगाडी संघटना नवीन नियमानुसार होणार का? हो, नवीन नियमानुसार होणार सर. ओळख गोशीला पावणार ओळा काय सुद्धा नाही. गाडी कमी जास्त आली, आपली बक्षीस सगळी रिसेल जाणार, सेम राहणार बक्षीस, काय अडचण येणार नाही. मित्रांनो, आता काकांचं मित्र परिवार आहे, काकां स्वतः बैलगाडी मालक आहेत. लक्ष्मणरावनं या ठिकाणी काकांचं नाव महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, त्यामुळे स्वतः काका इथं असणार आहेत हजर. त्यामुळे कुठल्याही प्रकारे पार्सलिटी मैदानात होणार नाही, जे काय ते रितसर. आणि स्वतः काका या ठिकाणी खटाव तालुका पदाधिकारी असल्यामुळे तेवढी जिम्मेदारी असणार, त्यामुळे मैदान एकदम पारदर्शक होणार आहे. बैलगाडी मालकांना काय सांगाल, ऑनलाईन नोंद कधीपासून चालू? ऑनलाईन नोंद आपण 26 तारखेपासून चालू केल्या. बर. 29 तारखेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत नोंद राहील. बरं, 29 ला आदल्या दिवशी लॉट निघतील, संध्याकाळी लॉट निघतील ओपनचे, आणि दुसऱ्याचे 30 तारखेला संध्याकाळी निघतील. मित्रांनो, लक्षात घ्या, ओपन बैलगाडी शर्यत मैदान विखळे 29 तारखेला या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर होतील, आणि दुसरा बैल मैदान 1 जुलैचं 30 तारखेला लाईव्ह लॉट जाहीर होतील. आणि दोन्ही मैदानाचे ऑनलाईन नोंद चालू आहेत, आणि दोन्ही मैदानाचे ऑनलाईनला वेगवेगळे नंबर आहेत का? वेगवेगळे नंबर आहेत सर्वांचे. नक्कीच. मित्रांनो, आज संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून बॅनर सुद्धा दिले जातील, म्हणजे जेणेकरून नोंद करण्यासाठी दोन्ही वेगवेगळे बॅनर बनवून आपल्याला नोंदीसाठी दिले जातील, जेणेकरून नोंद करताना अडचणींना फक्त नोंद करताना विनंती असणार आहे, एका मालकाच्या 2च पावत्या, आपलं नाव, आपल्या बैलाचं नाव, आपल्या पैरेकराचं नाव आणि त्यांच्या बैलाचं नाव आवर्जून टाका. सिंगल नाव ठेवू नका, जेणेकरून कमिटीला, आयोजक कमिटीला किंवा सगळ्यांनाच सोपं जाणार आहे. अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना तुम्ही मैदानासाठी? बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं, एवढीच विनंती करतो. नक्कीच. आणि मित्रांनो, महत्वाचं बघा, आता फाटी चांगली आहे, आणि दुसरी गोष्ट, आता भरपूर गॅप आहे. मला वाटतं पेडगाव फाटी नंतर आजचं पहिलंच ओपनचं 30 तारखेचं ओपनचं मैदान आहे, त्यामुळं भरपूर बैलगाडी मालक या ठिकाणी येणार. रान पाळायला चांगला आहे, रानाला खडा वगैरे काय नाही, थांबायला अडचण नाही, आजूबाजूला भरपूर झाडे आहे, त्यामुळे बांधायला अडचण नाही, आणि काय धोकादायक आसपास काय नाही. आणि फाटीचं काम या ठिकाणी कधीपासून चालू होणार आहे? आजपासूनच चालू होणार आहे फाटीचं. बर. मित्रांनो, काकांना जरा उद्या ऍक्च्युली काकांना जरा मिटिंग असल्यामुळे आजच घेतली मुलाखत. फाटी उद्या ऍक्च्युली मुलाखत उद्या होती, कारण फाटीचं काम वगैरे करून, परंतु काकांना जरा 1-2 दिवस मैदानाच्या अगोदर जरा मिटिंग वगैरे असल्यामुळं, आता काका बैलगाडी मालक असते तर गोष्ट वेगळी होती, पण आता काका जरा पदावरती आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे मिटिंग वगैरे काम असतं, त्यामुळे त्यांना वेळ देता येत नाही. काका रामकृष्ण हरी, काय सांगाल? आता पहिला प्रश्न, बैलगाडी मालक होता तेव्हापर्यंत वेगळं होतं, परंतु आता पदावरती आहे, पंचायत समिती सदस्य आहे, मिटिंग वगैरे असणार आहेत, तर 30 आणि 1 तारखेला तुम्ही असणार आहे का दोन्ही दिवस? 30 तारखेला माझी मासिक मिटिंग आहे. बर. आणि ते आता परवा अचानक सांगितलं की मासिक मिटिंग 30 तारखेला घेतलेली आहे, पण मैदानात आपल्याला जाहीर झालेलं आहे. बर. त्यासाठी मला 1 तास 2 तास जावं लागेल. बर. आणि तिथला काय मासिक आढावा असतोय, समजा गावच्या कामाचा वगैरे, परिसराचा, तो आढावा घेऊन 1-2 तासात फक्त मी माघारी येणार आहे. बर. बाकी मग दिवसभर इथं असणार आहे, आणि 1 तारखेलाही दिवसभर इथं असणार आहे. कारण मैदान असं घेतलं की बाबा, कधी भागात मैदान पहिले व्हायची यात्रेची वगैरे, आणि कलेडोन भागात मैदानच होत नव्हतं. हो. आणि आमच्याकडे अडचण असल्यामुळे आता पाऊस काळ आहे. बरोबर. तर कलेडोन भागात फाटी आहे, ती मातीची फाटी आहे. हो. समजा पाऊस आला तर गेल्या वेळेला तुम्हाला माहिती आहे, मैदान घेतलं आणि पाऊस आल्यामुळे मैदान थांबावं लागलं, कॅन्सल करायला लागलं. मग आता हे सगळं मित्रपरिवार
पंचायत समितीतून सगळे आता सगळं नवीन सगळे मित्र नवीन झालेले, सगळे त्यातून मित्र जुने जोडले मित्र गेले. आहेतच. हा. पण इलेक्शन मधून समजा जादा जवळकी झाली. बरोबर. मग ओंकारशी बोलत बोलत म्हटलं ओंकार आपल्याला मैदान घ्यायचंय. तर ओंकार म्हटलं मग काका आपण विकडे फाटीला घेऊया, यात्रेचं मैदान झाले. ते हो. माझ्या डोक्यात त्याने घातल्यानंतर पटकन माझ्या लक्षात आलं की हा मैदान ते घेण्यासारखं आहे. 100% जरी पाऊस जरी झाला हा तरी कुठेही अडचण नाही. समजा नक्कीच जरी पाऊस जरी 10 मिनिटं अर्धा तास आला तरी नंतर आपण गाड्या पळू शकतो. असं चिखल वगैरे होण्यासारखं काही नाहीये. नक्कीच. मग त्यामुळे चालतंय म्हटलं ही फाटी आपण फायनल करूया. आणि त्यानंतर मग मुलांनी नियोजन सगळं केलं. मला काही वेळ भेटत नाही, सगळं ती मुलं सगळे करतात. नक्कीच. आतापर्यंत मी साधा बॅनर सुद्धा बनवला नाही. मग त्यांनी बॅनर बनवलेच मी ग्रुपवर टाकले. बरोबर. जिथं जिथं मला डाऊट वाटला हो. तिथं मी बॅनर तेवढं त्यांना समजून सांगितलं, असं नाही असा बॅनर आला पाहिजे. बरोबर. पहिल्यांदा बॅनर टाकला त्यावेळेला आपलं महत्वाचं संघटनेचं नाव राहून गेलं. बरोबर. म्हणजे आणि त्यांच्या ते बक्षीस लक्षात नाही आलं पटकन समजा. बक्षीस रूपरेषा थोडी हा, नवीन आणि होती. बक्षीस रूपरेषा मला तुमचा ज्यावेळेला कॉल आला हा. की काय झालं, त्यावेळेला ज्यावेळेला आपली मिटिंग झाली त्या दिवशी पण माझी मिटिंग होती. हो. त्यामुळे ती मिटिंग झालेली आणि त्यात तुमचं काय विषय झाला तुम्हाला माहितीच नव्हता. बरोबर. मग पूर्वीच्या बॅनर प्रमाणे बक्षीस आपण टाकलं. बरोबर. पण पहिला कॉल मला तुमचा आला हो. आणि आपले विलास पैलवान हो. ते ग्रुपवरती बोलले की मी काकांना समजून सांगतो, हो. कारण काका आपल्या ऐकण्याच्या बाहेर जाणार नाहीत बरोबर. आणि कधीच काका तुमच्या ऐकण्याच्या बाहेर जाणार नाहीत. 100%. म्हणजे कसं माझं संघटनेवर प्रेम आहे. हा. कारण का ज्या बैलांनी माझं नाव केलं त्यामुळं मला संघटना माझी महत्वाची आहे. बरोबर. मला बाकी काही समजत नाही. बरोबर. मग त्या संघटनेवर जेव्हा मी प्रेम करतो त्यावेळेला मी तो मेसेज पाहिला पैलवानांचा हा. की रात्रीच्या 12 वाजता पाहिला आणि हो. पैलवानांना त्यावेळेला मेसेज टाकला. त्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला बोलून गेलता की काकांचा माझा फोन झालाय हो. ग्रुपवरती. बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं की बाबा काय नाही, मला बक्षीस कसे आहेत सांगा. तेव्हा तुम्ही जो गॅप सांगितला काका आपल्या 20,000च्या वरती गॅप काय ठेवता येणार नाही. बरोबर. लगेच बक्षीस आपण सुधारणा केली. नक्कीच. त्यामुळे पहिलं बक्षीस आपलं 1,01,000 राहणार आहे. दुसरं 81 असेल, तिसरं 61 असेल, चौथं 41 असेल, पाचवं 31, सहावं 21 आणि सातवं 11,000. नक्कीच. आणि जरी गाडी वाढली समजा, आपल्या जो नियम आहे समजा की जेवढ्या गटाला गाड्या पडतात तेवढे सेमी पडले पाहिजेत. हो. समजा 9नी जरी गट पडले तरी 9नी सेमी होतील आणि त्या पद्धतीने समजा 9 बक्षीस दिली जातील. पण नक्कीच. खालची तळाची जे 2 बक्षीस आहेत समजा 1 वाढू, 2 वाढू किंवा 3 वाढू, ते पण शेवटीचं बक्षीस 11,000 दिले जाईल. नक्कीच. म्हणजे त्यात कुठं 7-8 असं काय करणार नाही. आणि बाकीच्या बॅनरवर आपण बघतो की क्वार्टर फायनलला बक्षीस 2,000 ठेवायचं, 3,000 ठेवायचं आणि इकडे पैसे परत 100 रुपये वाढवायचे. बरोबर. आपण काय त्यासाठी मैदान ते घेतलेलं नाहीये की बाबूने आपल्या भागात बरेच दिवस झालं मैदान झालं नाही. बरोबर. आणि मी कुणालाही सांगितलं नाही की बाबूनो तुम्ही बक्षीस द्या वगैरे, असं कुठलं कोणाला कॉल केला नाही. बरोबर. मी पोरांना एवढं सांगितलं जे कमी ते मी आहे म्हटलं तुम्हाला, 100%. तुम्ही बाकीचं काय टेन्शन घेऊ नका आणि कोणाला बक्षीस वगैरे काय मागत बसूच नका म्हटलं. बरोबर. मग त्यानंतर हा विषय होत गेला समजा, बक्षीसचा वगैरे सगळा झाला, क्लिअर झाला. आणि ज्यावेळेला आपण आदत मैदान घेतलं त्या आदत मैदानात आमच्या भागात बरीचशी आदत आणि दुसरी मैदान आहे बैल आहेत. मग त्यावेळेला काही जणांचं मत आलं की तुम्ही आदत घेतलं तर मग दुसऱ्याचं काय करायचं, कारण का दुसऱ्याचा आदत पळू शकतो समजा. बरोबर. मग त्यानंतर पहिला बॅनर आदतचा होता तो कॅन्सल केला आणि दुसऱ्याचं मैदान घेतलं. आणि परत मग माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण समजा आदतनं जर 1 नंबर जर केला तर आपण 1 नंबरला 1,11,000 बक्षीस देणार. तो बॅनर भले नसेल, बॅनरवरती नसेल, पण मी बरोबर. तुम्हाला असं सांगतो की तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून की आपण आदतनं 1 नंबर केला तर 1,11,000 रुपये आपण देणार. बक्षीस देणार आहे. म्हणजे 1 लाख सोडून वरचे 11,000 एक्स्ट्रा अजून देणार. हा, एक्स्ट्रा देणार आहे आपण. नक्कीच. म्हणजे 1,01,000 समजा सोडले हो. ते 10,000 वाढवणार आहे समजा असं. 100%. म्हणजे 1,11,000 आपण बक्षीस देणार आहे. बघा मित्रांनो, हे बैल कारण काकाने विचार केला त्याचं कारण एक आहे की काका स्वतः बैलगाडी मालक आहेत. काकांची बैल पळा असतात मैदानावरती. काकांना माहिती आहेत की ती बैलगाडी मालकांची होता स्वतः त्यांनी जाणवलाय. पडता काळी बघितलाय आणि चांगला काळी बघितलाय काकांनी बैलगाडी क्षेत्रात. कारण लक्ष्मणरावनं ज्यावेळेस महान भारत केसरीचं सर्वात मोठं मैदान 1 नंबरचा मान पटकावला. परत असंख्य मैदान लक्ष्मणरावनं प्रथम क्रमांक घेतले. मध्यंतरीचा काळ पुन्हा एकदा जरा थोडा अडचणीच गेला. परत एकदा आता गुलालामध्ये येतोय बैल. काका काय सांगाल, तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे, एक बैलगाडी मालक म्हणून बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल आपल्या ओपन आणि दुसऱ्या मैदानासाठी? मी बैलगाडी मालकांना एवढं आवाहन करेन की हे मैदान हे आपले पारदर्शकपणे होईल. म्हणजे जे संघटनेने नियम घालून दिलेत त्या नियमाला कुठेही गालबोट लागणार नाही. नक्कीच. तो जवळचा असो लांबचा असो इथं बघितलं जाणार नाही, पर्सनॅलिटी कुठली होणार नाही. आणि समजा निकालाचा म्हणचाल तर निकाल हे आपण सगळ्यांनी इथं बघून द्यायचे. आणि जर निकाला समजा कुठं आपल्याला जर काय वाटलं समजा तर आपण डायरेक्ट वरती निकाल पाठवायचे आणि ते जे निकाल देतील ते सर्वांनी मान्य करायचा. नक्कीच. मित्रांनो बघा, आता संघटनेचे पदाधिकारी स्वतः काका आहेत आणि या ठिकाणी तालुका कमिटी सुद्धा असते. तालुका कमिटीचे निकाली पंच असतात. जरी अडचण वाटली बाबा समजा निकाली पंचांकडून तालुका कमिटी बघते आणि 99% काका आता तालुका कमिटीच निर्णय देते त्यामुळे मान्य पण होतात. कारण पासलिटी करू शकत नाही, लाईव्ह दिसतंय सगळं.
नाही आता तुमचा- करायचीच नाही समजा कशासाठी मागं- करायचं मग मैदान मागं आपण तुम्ही कशासाठी एवढं घ्यायचं? बिझी होता त्यातून तुमच्या 1-2 मैदानाला मला फोन आले हम्म. निकालावून. हम्म. म्हणजे तुम्ही काय तालुका कमिटीचे होते आणि तुम्ही किंवा तालुका कमिटी आपले पुसेगावचे बापू होते अनिल आप्पा होते हा. रविबा होते सगळ्यांनी दिले निकाल सेमच आले. एखाद्याला डाऊट आला कुणाला बाबून आमचा निकाल चुकीचा वाटतोय आपले बरोबर. माहिती पहिलवान आहेतच की आबा आहेत समजा. नक्कीच आणि नक्कीच. महत्वाचं मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी इथं मैदानासाठी उपस्थित राहायचं आहे. मग नक्कीच. ते आबा असतील, पैलवान आपले असतील, विलास पैलवान, आनंदप्पा असतील समजा, सगळे आणि वरिष्ठ पदाधिकारी पदाधिकारी. समजा असतील, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. नक्कीच माझी विनंती असणार आहे खटाव तालुका त्याचबरोबर वरिष्ठ पदाधिकारी कारण काकांना आता काका बैलगाडी क्षेत्रात काकांचे चांगले सगळे संबंध चांगले आहेत. सगळ्यांनी उपस्थित राहून काकांच्या या 30 आणि 1च्या मैदानाची शोभा वाढवा. आणि बैलगाडी मालकांना विनंती ऑनलाईन नोंद दोन्ही मैदान ओपन मैदान 30 जून आणि दुसरा बैल मैदान 1 जुलै दोन्ही मैदानाच्या ऑनलाईन नोंद सुरू झालेल्या आहेत. दोन्ही बैल मैदानाची ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटी मित्र परिवार यांना सहकार्य करा. लाईव्ह लॉट हे आदल्या दिवशी निघणार काका 100%. संध्याकाळी 9ला बरोबर लॉट निघतील. त्याच्यानंतर कुणाची गाडी घेतली जाणार नाही. 9ला लॉट जर पडली तर आपल्याला 1 तास लागतो. हो 10ला लॉट जाहीर बाहेर आपले झाले समजा तरच लोकांना सकाळी यायला कुणाची गाडी कुठं निघते. आपण 11-12 अशा वाजवायचे नाहीत. माझी तुम्हाला विनंती आहे नक्की तुम्ही ज्यावेळी लॉटले ना तुम्ही आम्हाला इथं 8ला हजर पाहिजे. 100%. तुम्ही सांगायचं नाही की मी काका ह्या मैदानाला गेलोय मला यायला उशीर होतोय नाही नाही असं तुम्ही काका, काय सांगायचं नाही. आता कारण का एकमेव तुम्ही आहे. आम्ही जे बघतोय समजा हा. की तुम्ही रात्रीच्या 12ला आणि 1ला चिठ्ठ्या सोडता समजा ग्रुपवरती हा. त्यावेळेला आम्हाला सकाळी समजत नाही गाडी पहिल्या गटात आहे का शेवटच्या गटात आहे. अहो काका हा. तुम्ही बोलला हम्म. आमची हीच इच्छा आहे हम्म. की जेवढं लवकर होईल तेवढं आम्हालाही सोपं जाते. नाही म्हणून म्हणलं तुम्ही इथं 8ला आम्हाला हजर पाहिजे. 100%. आम्ही 9ला लॉट काढायला चालू झाले 1 तास तुम्हाला माहिती आहे चिठ्ठ्या फाडायला चेक करायला हो. 1 तास जातात आपले. 9ला त्यानंतर चालू 9ला झाले. बरोबर आपले लॉट चालू झाले का 10ला जिकडे तिकडे झालं 100%. की लोकांना सकाळ पहिरेकऱ्यांना फोन करायला बरं पडतो 10 वाजता की बाबा आपली गाडी या गटात निघालेली आपल्या इथं पळायचं आहे. 100%. आणि आणि वेळेत मैदान मैदान सकाळी चालू होतं. बरोबर तुम्हाला सांगतो 8:30ला चालू होईल असं 9ला पहिला गट सुटलाच पाहिजे 8:30ला खाली गाड्या गेले पाहिजेत 100%. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. आणि तुम्ही सर्वांनी बैलगाडी मालकांनी सुद्धा सहकार्य करायचं ह्या गोष्टीचे. नाहीतरी समजा कसं होतं बैलगाडी मालकच उशीर येतात आणि तिथून फोन तुम्हाला चालू होतो तांबे सरकार गाडी जरा दोघं थांबवा आमची गाडी तर येणार आहे आमचा बैल पायऱ्याचा अजून पाठीमाग आहे बरोबर असं आहे. कुणीही काही करू नका. 100%. मित्रांनो हे काका बोलतात म्हणजे काका पंचायत समितीचे आत्ता झाले सदस्य पण नाही मी अगोदर- बैलगाडी मालक म्हणून बोलतो पंचायत समिती सदस्य म्हणून हो की बोलतच नाही, नाही नाही. समजा. लोकांना वाटणार काकांना अनुभव कारण काकाने बघितलेला आहे. हम्म. काका प्रत्येक मैदानावर येत असतात वेळ भेटला काका मैदानावर येतात. माझी विनंती असणार आहे बैलगाडी मालकांना दोन्ही मैदान म्हणजे ओपन आणि दुसरा दोन्ही मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहेत. वेळेत नोंद करा काकांनी जसं सांगितलं स्ट्रिक्टली म्हणजे आम्हाला पण सांगितलं त्यांनी 8ला हजर राहायचं 9ला लॉट चालूच होणार 9 नंतर कोणाची नोंद घेतली जाणार नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा. परत म्हणू नका काका आमचा आता पायरा झाला किंवा काय एक नोंद घ्या. त्यामुळे काकाने सांगितलं 9 आणि नंतर तांबे सरकार चिठ्ठी सिंगल कुणाची हे नावाची राहणार नाही. बरोबर म्हणजे मी तुम्हाला आता सांगतो जर सिंगल नाव कुणी जर दिलं असेल हा. तर मी चिठ्ठी सुद्धा त्या टाकणार नाही डब्यात. नक्कीच म्हणजे दोन्ही मालकाची नावं दोन्ही बैलांची नावं ही कंपल पाहिजेत. हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे माझा नियम नव्हे. बरोबर त्या नियमाच्या विरोधात कुठलंही इथं काम होणार नाही. नक्कीच जो आपल्याला संघटनेने नियम घालून दिलाय त्या नियमाप्रमाणेच पूर्ण मैदान होईल. 100%. बैलगाडी मालकांना माझी विनंती आता जाता पुन्हा एकदा ओपन मैदान 30 जून आणि दुसरा बैल मैदान 1 जुलै दोन्ही मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहेत. नोंदी करत असताना दोन्ही मालकांची दोन्ही बैलांची नावं टाका. बक्षीस रूपरेषा काकांनी सांगितलेली आहे त्याच पटीत दुसऱ्याची पण आहे जी ओपनला बक्षीस आहेत 1,81,61 41 31 21 11 तशीच दुसऱ्याला सुद्धा 1,81,61 41 31 21 11 7 बक्षीस आहेत. आणि काकाने सांगितलं जरी आणि 8-9 क्वार्टर झाले, फायनलला प्रत्येकाला 3,000 रुपये आहेत हा. हे पण माहित असावं. हा. आणि प्रत्येकाला ढाली 2 आहेत. काय होतं ढालीवरून पण काय काय वेळ वाद होतो बरोबर पहिल्यातून हा. त्यामुळे ढाली सुद्धा डबल ठेवलीत की नक्कीच. बाबा दोन्ही मालकाला 2 ढाली जावत म्हणून 2 ढाली पण ठेवलीत. 100%. बघा मित्रांनो हम्म. फायनलच्या आणि क्वार्टर फायनल प्रत्येकी 3,000 आणि मानाच्या 2 डाली आणि फायनलला सुद्धा प्रत्येकी 2 डाले आहेत. आणि काकाने जर सांगितलं मग अशी सुरुवातीला जरी 8 9 किंवा 10 जरी गट निघली तरी त्या काकाने सांगितलं त्याच पट्टीत खालची सुद्धा बक्षीस दिली जाणार आहेत. त्यामुळे कुठल्याही आपण बळी न पडता येत्या 30 जूनला ओपन मैदान आणि 1 जुलैला दुसरा बैल मैदान मोठ्या संख्येने उपस्थित राहणार या मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी मित्र परिवार यांना सहकार्य करा. काकाचा आता एक प्रश्न काय सांगाल आपल्या मैदानाला समालोचक आणि झेंडापंच कोण कोण असणार आहेत लाईव्ह कसं असणार आहे? लाईव्ह हे P3 असणार आहे बर. गोंड यादवांचं. हा. पहिल्या दिवशी झेंडापंच आपले सोमनाथ जगदाळ असतील पेडगावकर बर आणि समालोचक सुनील मोरे आपले
पेडगाव हा सरकार हा. आणि गणेश तांबे बर हे पहिल्या दिवशी असतील हा आणि दुसऱ्या दिवशी झेंडामंत म्हणून धरणर बापू असतील बर आणि समालोचक म्हणून जांजुरी तात्या आणि विकास सर हे असतील. नक्कीच. म्हणजे कसं आता माझी सगळी मित्रमंडळी आहे. तुम्ही बरोबर माझ्या तालुक्यातला जवळचात बरोबर पण कसं आहे तेवढं त्यांच्याबरोबर पण नातं आहे समजा. 100% तर सगळ्यांना म्हटलं मान मिळावं पहिलेच मैदान घेतो या बरोबर भागात. त्यामुळे म्हटलं आपल्याला सगळीच पाहिजे शेवटी. 100% तुम्ही घरातली जरी असला तर ते समजा जवळ आपले पाहुणे तालुक्यातले. हो, बरोबर त्यामुळे आहे. म्हटलं सर्वांनाच निमंत्रण देऊया. 100% त्यामुळेच म्हटलं आता असे टीम तयार करूया. नक्की. म्हणजे चांगलं नियोजन आहे मित्रांनो. बघा मैदान, कारण काका स्वतः बैलगाडी मालक आहे त्यामुळे त्यांना माहिती बैलगाडी मैदान कसं झालं पाहिजे. त्या अनुषंगानं दोन्ही मैदान एकदम पारदर्शक पार पडणार आहेत. सर्व बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारदर्शक मैदानानं अशी मैदान होणं काळाची गरज आहे. सर पारदर्शकपणा, कारण स्वतः बैलगाडी मालक आयोजन करत असताना बरेचसे फरक पडतात मैदानामध्ये. आणि काका स्वतः संघटना पदाधिकारी आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे पारसलीट नसणार आहे. फक्त माझी विनंती, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी सर्वांनी मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं चांगलं.